नमस्कार मंडळी. आज आपण करणार आहोत तिळाची चटणी म्हणजे हिरवी चटणी. तुम्ही विश्वास नाही करणार, खायला खूप छान लागते, चवीला पण छान आणि करायलाही सोपी. याने काय होतं, तुम्ही आठवड्यातून एकदा दोनदा सहज करू शकता. चटणी अगदी सोपी आणि झटपट होणारी तिळाची चटणी कशी करायची आपण ते बघणार आहोत. इथे काय केलं आहे, मी अगोदर एक कढई घेतली आहे, त्यामध्ये 1 वाटी तीळ टाकली आहे. ती चांगली स्वच्छ करून घ्यायची. तीळ मंद आचेवर चटचटेपर्यंत म्हणजे तीळ जोपर्यंत उडत नाही तोपर्यंत चांगल्या प्रकारे भाजून घ्यायचे आहे. अजून तीळ तडतडायला लागले नाही आहे, पण आपण एकसारखं ते हलवत राहायचं आहे, म्हणजे ते खाली लागणार नाही. ते जर खाली करपले तर ती चटणीची चव बिघडेल. त्यामुळे व्यवस्थित चांगल्या प्रकारे ते हलवत राहायचे आहे. मंद आचेवर तीळ चांगले चटचटेपर्यंत भाजून झाले आहे. आता आपण ते तीळ प्लेटमध्ये काढून घेणार आहोत. व्यवस्थितरित्या ते काढून घ्यायचे आहे. तीळ कढईतच ठेवली तर ते करपण्याची शक्यता असते, त्यामुळे त्या काढून घेतल्या प्लेटमध्ये. आता कढईमध्ये 1 चमचा तेल टाकून त्यामध्ये 10-12 मिरच्या घेतल्या आहे. एवढ्या तिखट नाही आहे म्हणून मी 10-12 घेतल्या. तुम्ही तुमच्या आवडीप्रमाणे कमी जास्त करू शकता. त्या मिरच्या आपल्याला व्यवस्थित भाजून घ्यायच्या आहे, म्हणजे काय होतं, व्यवस्थित भाजल्याने चटणी छान होते, म्हणजे चटणीला चव चांगली येते. चांगल्या व्यवस्थित प्रकारे तेल टाकल्याने व्यवस्थित प्रकारे भाजल्या जातात. मिरची भाजायला जास्त वेळ लागत नाही. आता आपण त्यात लसूण टाकणार आहोत. 20-25 लसणाच्या पाकळ्या घेतल्या आहे. तुम्ही तुमच्या आवडीप्रमाणे कमी जास्त करू शकता. ते लसूणही त्या मिरचीसोबत चांगल्या प्रकारे भाजून घ्यायचं आहे. त्यामुळे काय होतं, चटणीला चव छान येते. लसूणही मस्त लालसर होईपर्यंत भाजून घ्यायचं आहे. त्याने काय होईल, चवही चांगली लागेल आणि चटणीही टिकेल जास्त दिवस. बघितलं का मंडळींनो, आता लसूण आणि मिरची चांगल्या प्रकारे भाजून झालेली आहे. आता आपण ही मिरची आणि लसूण ज्या प्लेटमध्ये ते थंड करायला ठेवलेली आहे त्या प्लेटमध्ये काढून घेणार आहोत. त्यासोबतच आपण लसणाची पातही घेणार आहोत. याने काय होईल, चटणीची चव जास्त वाढेल. आता कोथिंबीर पण घेऊया आणि चवीपुरतं मीठ, आणि याचं आपण वाटण करून घेणार आहोत. सर्वात पहिले आपण लसणाची पात कात्रीने कट करून घेणार, म्हणजे ती व्यवस्थितरित्या मिक्सरमध्ये बारीक होईल. आणि त्यासोबत कोथिंबीरही कट करून घेणार आहोत. सर्वात अगोदर आपण फक्त कोथिंबीर, लसणाची पात, मिरची आणि लसूण एवढ्याच वस्तूंचं वाटण करून घेणार आहोत. ते नंतर टाकणार आहोत. मस्त वाटण तयार झालेलं आहे. त्यामध्ये आता आपण तीळ टाकून घेऊ, मीठ आणि तीळ, कारण ते मग चांगल्या प्रकारे मिक्स होईल आणि सर्व वस्तू व्यवस्थितरित्या बारीक होतील. आता आपण हे वाटण करून घेतलं आहे. चांगल्या प्रकारे मिक्स झालं आहे आणि वाटणही छान झालेलं आहे. आणि हो, ही चटणी तुम्ही प्रवासातही घेऊन जाऊ शकता. ही चटणी 4 ते 5 दिवस चांगल्या प्रकारे टिकते, त्यामुळे तुम्ही प्रवासातही घेऊन जाऊ शकता. आणि ही चटणी तुम्ही पोळीसोबत, पराठ्यासोबत, भाकरीसोबत, भातासोबत कशाही प्रकारे तुम्ही खाऊ शकता. चव तर अप्रतिमच लागते. तुम्ही ही चटणी नक्की ट्राय करा आणि करायला तर अगदी सोपी आहे. त्यामुळे तुम्ही नक्की करा आणि मला फीडबॅक नक्की द्या. तुम्हाला जर ही चटणीची पद्धत आवडली असेल तर तुम्ही व्हिडिओला लाईक नक्की करा आणि या चटणीवर तुम्ही तेलही टाकून खाऊ शकता.